कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनय काका, विनय काका, विनय काका, अमोल बद्दल काही कळलं काय ठिकाणी? नाही ना स्वप्नील, काहीच कळना झालंय, तो कुठं आहे कसा आहे काहीच नाही। हे सगळं होईपर्यंत आपल्या कोणालाच काही कळलं नाही, हेच मुळात धक्कादायक आहे माझ्यासाठी। अहो पण सर, ती मनी मावशी असं काय करेल असं कोणाला तरी वाटलं होतं का? अहो आपल्या अमोलला काही होणार नाही ना? रुपाली आऊ, तुम्ही नका काळजी करू, सावरा स्वतःला, अमोलला काय होणार नाही, तो व्यवस्थित असणार आहे। हो बापू, ती बाई एवढ्या सहज आपल्याला अमोल पर्यंत नाही पोहोचू देणार। रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा, दिदी आणि दाजी गेले शोधायला, ते करतील काय तर। अहो पण ही वेळ आपल्यावर यायलाच नको होती ना। आणि रुपाली ताई, तुम्ही बोलला होता ते अगदी खरं आहे। अहो वंसा आधी अर्जुन दादांचा विचार करत नव्हत्या, आणि आता त्यांनी असं वागून त्या स्वतःचा मुलाचाही विचार करत नाहीत, हे सिद्ध केलंय। म्हणजे एवढे दिवस ती म्हातारी आपल्या घरात राहत असताना वंसांना माहित होतं की ती मनी मावशी आहे, तरी त्यांनी एका शब्दाने कोणाला काही सांगितलं नाही। काय? अगं पण या ठिकाणी अपर्णानं असं का केलं? अहो स्वप्नील सर, मी सगळ्यांना हेच समजून सांगायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आप्याशी बोलल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही याच्यातलं, आणि आप्या असं उगीच कुणापासून सगळं लपून नाही ठेवणार। बाकी काही मला माहित नाही, मला आत्ता फक्त आपला अमोल माझ्या समोर हवाय। अहो बापू, तुम्ही म्हणताय, पण तसं काही कारण होतं तर निदान वंसानी छोटे सरकारांना तरी मनी मावशी पासून वाचवायचं होतं ना। मी काय करू आता, मला काही कळतच झाले। भाऊजींना म्हणा, त्या मणी मावशीला ना अजिबात सोडू नका। म्हणजे बापू, तुम्ही इथं? रुपाली, तुम्ही त्या दिवशी मनी मावशींना भेटला होता ना? हो हो बापू। रुपाली, अगं त्या दिवशी तू तिथं भेटली तेव्हा तुला माहित होतं का ती मनी मावशीच आहे म्हणून? या सगळ्यात अमोलला जर काही झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार। म्हणजे रुपाली, अगं तू का रडतेस एवढं? तुला सगळ्यांनी समजून घेतलंय ना। किती समजून घेणार तुम्ही मला? हे सगळं झालंय ह्याला मीच जबाबदार आहे, असं जर मी म्हटलं तर घ्याल समजून मला। तुला नेमकं काय म्हणायचं? अपर्णा आणि भाऊजी एकत्र येऊ नयेत म्हणून मीच मनी मावशीला अपर्णाच्या घरी पाठवलं होतं। अहो तुम्ही बोला ना काहीतरी। रुपाली, तुला कळतंय का तू काय करून बसलीयस? असं कुठलं खूळ तुझ्या डोक्यात शिरले? तुझ्या डोक्यात त्या लहान निष्पाप मुलाचा सुद्धा विचार आला नाही हे करताना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।